नमस्कार, मी तुषार मनोहर पुयाड. हर्षद स्टडी पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. आपण पोलीस भरती PYQ सिरीज जे चालू केलेले आहे त्याच्यामधले 7वे लेक्चर्स आहे. जर हे तुम्हाला लिखित स्वरूपात जर बघायचं असेल तर यूट्यूबच्या डाव्या साईडला CC नावाचं एक ऑप्शन असते, त्याच्यावर जर क्लिक केलं तर हे तुम्हाला लिखित स्वरूपात स्क्रीनवरती दिसते. तर सुरुवात करू आपल्या लेक्चरला. विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? तर हा कायदा डलहौसीने म्हणजे लॉर्ड डलहौसीने केला. नेक्स्ट, रॉबर्ट क्लाइव्ह याने 1765 मध्ये कोणत्या राज्यात दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली? तर कोणत्या राज्यामध्ये? बंगाल प्रांतामध्ये. नेक्स्ट, छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी असलेल्या वढू हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? वढू हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर शिरूर तालुक्यामध्ये आहे. राजा पंचम जॉर्ज व राणी मेरी यांच्या स्वागतास्तव मुंबई येथे गेट ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार बांधण्यात आले. खालीलपैकी कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर 1911 मध्ये. नेक्स्ट, गीताई ही भगवद्गीतेवरील समश्लोकी टीका रिकामी जागा यांनी लिहिली. तर कोणी लिहिली? विनोबा भावे यांनी लिहिली. नेक्स्ट, गीताई विनोबा भावे यांनी लिहिलेली आहे. विनोबा भावे म्हणजेच भूदान चळवळीशी सुद्धा संबंधित आहे. तसेच पहिले वैयक्तिक सत्याग्रही सुद्धा विनोबा भावेच आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, समोर रिकामी जागा येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद महात्मा गांधी यांनी भूषवले होते. कोणते होते ते अधिवेशन? एकच अधिवेशन की ज्याचे अध्यक्ष महात्मा गांधी हे होते. तर बेळगावचे अधिवेशन, हे लक्षात ठेवायचं. कधी झाले होते? 1924 मध्ये काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. समोर वास्को द गामा भारतात सर्वप्रथम इसवी सन 1498 मध्ये कोठे आला? तर कोठे आला? कालिकत बंदरामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट, कोणता पोर्तुगीज प्रवासी 1498 मध्ये भारतात जलमार्गामध्ये द्वारे? तोच म्हणजेच वास्को द गामा. पिट्स इंडिया ॲक्ट म्हणजेच पिट इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला? तर 1784 मध्ये. नेक्स्ट, पंचशील तत्वाचे जनक कोणास मानले जाते? तर पंडित नेहरू यांना मानले जाते. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. आणि पंचशील तत्वाचा करार कोणासोबत झाला होता? भारत आणि चीन याच्यामध्ये झाला. तर कधी झाला? तर 1954ला. नेक्स्ट, दुहेरी गोलमेज म्हणजे काय? दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरण्यात आली? आता आपल्या गोलमेज परिषदेचं माहीत आहे 30, 31, 32 म्हणजेच 30 मध्ये पहिली, 31 मध्ये दुसरी आणि 32 मध्ये तिसरी. तर दुसरी विचारली तर कोणत्या साली? तर 1931 साली. ठीक आहे. पहिली 1930, दुसरी 1931 आणि तिसरी 1932 साली. ठीक आहे. तिन्ही गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हजर होते. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवायचं. कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? तो रॉलेट ॲक्ट, जो की 1919चा कायदा आहे, त्याला काळा कायदा म्हणून सुद्धा ओळखला जातो. ठीक आहे. 6 एप्रिल 1919 रोजी रॉलेट कायद्याविरुद्ध हडताळ पाडण्यास सुद्धा सुरुवात झाली होती. ठीक आहे. नेक्स्ट, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हे वाक्य कोणाचं? तर सुभाषचंद्र बोसांचं वाक्य आहे. आणि कधी म्हटलं होतं त्यांनी? ज्यावेळेस आपल्या भारतावर म्हणजेच काय इंग्रजाविरुद्ध आक्रमण केलं होतं त्यावेळेस. ठीक आहे. नेक्स्ट, भारतामध्ये टपाल व तार सेवा कोणाच्या काळात सुरुवात झाली? तो सर्वात फेमस म्हणजे डलहौसीच्या काळामध्ये चालू झाली. ठीक आहे. नेक्स्ट, म्हणजेच याच्याच काळामध्ये सर्वात जास्त रेल्वेचा विकास सुद्धा झाला. नेक्स्ट क्वेश्चन, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? तर स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हटलं तर चक्रवर्ती राजगोपालाचारी, सी राजगोपालाचारी किंवा चक्रवर्ती राजगोपालाचारी सुद्धा असं मला तरी चालते. याच्यामध्ये आणखी दुसरा प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणलं तर कोण? तर ते कोण? माउंटबॅटन. ठीक आहे. आणि स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हणलं तर कोण? सी राजगोपालाचारी. नेक्स्ट, संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर राजा राममोहन राय यांनी. 30 डिसेंबर रिकामी जागा रोजी मुस्लिम लीगची स्थापना झाली. तर 1906, 30 डिसेंबर 1906. ठीक आहे. नेक्स्ट, भारत कृषी समाजाची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली. कायमधारा पद्धत कोणी सुरू केली? तर कॉर्नवालिसनी. ठीक आहे, लक्ष ठेवायचं. आणि कधी चालू केली? तर 1793. नेक्स्ट, चांद बीबीची राजधानी कोठे होती? तर अहमदनगर या ठिकाणी होती. त्याच्यानंतर भारतात कोणत्या काळात रेल्वेची सुरुवात झाली? कोणत्या काळात, कोणाच्या काळात झाली? तर लॉर्ड डलहौसीच्या काळात. कधी झाली? तर 16 एप्रिल 1853 मध्ये. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवायचं. सिंध साहिब सुलतान हे 3 डबे होते. त्याच्यामध्ये जवळपास 400 प्रवासी होते. 34 किलोमीटर धावली. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. समोर पंचशील करार कोणत्या देशामध्ये झाला? तर भारत चीन. आताच बघितलं आपण. त्याचे तत्त्व कोणी मांडले किंवा जनक कोण आहे? तर आपले पंडित जवाहरलाल नेहरू आहे. कधी झाला तो करार? तर 1954ला. नेक्स्ट, दीनबंधू म्हणून कोण ओळखले जाते? तर कोण? चार्ल्स फ्रियर एड्रूज. ठीक आहे. दीनबंधू म्हणून कोण ओळखले जाते? तर चार्ल्स फ्रियर एड्रूज यांना ओळखले जाते. जैन मतानुसार
हे रिकामी जागा हे शेवटचे तीर्थंकर मानले जाते. तर कोण? तो वर्धमान महावीर. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. आणि वर्धमान महावीर हे जैन तीर्थंकर किती तीर्थंकर होते? तर 24वे होते आणि तेच शेवटचे सुद्धा मानले जाते. ठीक आहे, समोर बघू आपण याच्यामधलं आणखी क्वेश्चन. महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? तर महात्मा गांधीजी राजकीय गुरु गोपाळ कृष्ण गोखले होते. माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर महात्मा गांधीच आहे. त्याच्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एक पुस्तक लिहिलं म्हणजे 1857चे स्वातंत्र्य समर. पंडित नेहरूनं एक पुस्तक लिहिलं कोणतं? तर भारत एक खोज. आणि महात्मा फुलेंचे तर बरेच पुस्तकं आपण डिस्कस केलेले आहे. सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी, शेतकऱ्यांची आसूड वगैरे हे सर्वच. ठीक आहे. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख कोण होते? तर चंद्रशेखर आझाद हे प्रमुख होते. समोर. ठीक आहे. नेक्स्ट, करा किंवा मरा म्हणजे डू ऑर डाय हा मंत्र कोणी भारतात दिला? तर 1942 हा मंत्र दिला होता कोणी? तर महात्मा गांधीने दिला होता. ठीक आहे. समोर बघू. दर्पणकार असे कोणास म्हणले जाते? तर बाळशास्त्री जांभेकरांना दर्पणकार म्हणले जाते. ठीक आहे. कोकर्ण येथे रिकामी जागा हे प्रसिद्ध मंदिर आहे. कुठं आहे? तर सूर्य मंदिर आहे. कोकर्ण या ठिकाणी सूर्य मंदिर आहे, हे पण लक्षात ठेवा. सूर्य मंदिर, कोकर्ण जोड्या बघू आपण. मीनाक्षी मंदिर कुठे आहे? तर मदुराई तामिळनाडूमध्ये आहे. त्याच्यानंतर शिव मंदिर कुठे आहे? अंबरनाथ या ठिकाणी आहे. आणि विष्णू मंदिर कुठे आहे? तर भुवनेश्वर या ठिकाणी. ठीक आहे. नेक्स्ट, होम रूल चळवळ ही खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? होम रूल चळवळ ॲनी बेझंट याशी संबंधित आणि लोकमान्य टिळकांशी संबंधित दोन व्यक्ती. ठीक आहे. एप्रिल 1916 लोकमान्य टिळकांनी केली आणि ऑक्टोबरमध्ये यांनी चालू केली, ॲनी बेझंटांनी. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. समोर बघू. जालियनवाला बाग हत्याकांड किती साली घडले? तर हे ॲक्च्युली 13 एप्रिल 1919 साली घडले. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. समोर याच्यावरती अधिकारी कोण? जनरल डायर होता की ज्याने गोळीबाराचा आदेश दिला होता. ठीक आहे. जवळपास 1600 फैरी झाल्या होत्या आणि जवळपास 400हून अधिक 400+ जास्त लोक या ठिकाणी मरण पावले होते. कोणता दिवस होता? तो बैसाखीचा दिवस मानला जाते. ठीक आहे, लक्षात ठेवा आपण. नेक्स्ट, 1905 साली रिकामी जागाची फाळणी झाली. कशाची फाळणी झाली? बंगालची फाळणी झाली. पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल वेगळे करण्यात आले. आणि बंगालची फाळणी रद्द कधी केली? की ज्यावेळेस गेटवे ऑफ इंडिया हे आपण मागचा क्वेश्चन डिस्कस केला, ज्यावेळेस पंचम जॉर्ज आणि ते एक मेरी आली होती त्यांची पत्नी, ज्यावेळेस भारत भेटीवर आले, ज्यावेळेस गेटवे ऑफ इंडियाचं उद्घाटन करण्यात आलं होतं, त्याच वेळेस बंगालची फाळणीसुद्धा रद्द करण्यात आली होती. ठीक आहे. नेक्स्ट, पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले? तर पहिले महायुद्ध कधी झालं? 1914 आहे. तर 1914 ते 1918पर्यंत पहिलं महायुद्ध चाललं आणि दुसरं महायुद्ध 1939 ते 1945पर्यंत चालू होतं. ठीक आहे, लक्षात ठेवा आपण. समोर, लॉर्ड डलहौसी यांच्या कारकिर्दीत इसवी सन 1813 भारतातील पहिली रेल्वे सुरू झाली. रिकामी जागा हा भारतातील पहिला लोहमार्ग होय. कोणता लोहमार्ग? तर मुंबई ते ठाणे. म्हणजे पहिली रेल्वे मार्ग कोणत्या याच्यावर चालू झाली? तर मुंबई ते ठाणे याच्यामध्ये. किती किलोमीटर होते? जवळपास हे मला 34 किलोमीटर होतं. 400 प्रवासी होते याच्यामध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर 16 एप्रिल 1853 पहिली रेल्वे धावली. ठीक आहे, लक्षात. साहेब, सिंध, सुलतान हे 3 त्याच्यामध्ये इंजिन नाव होते. ठीक आहे. मंगल पांडे याने खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर बराकपूर छावणीतील अधिकाऱ्यावर गोळी झाडली. ठीक आहे. नेक्स्ट, क्रांतिसिंह नाना पाटील व GD बापू लाड यांनी कोणती सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत योगदान दिले? तुफान सेना. ठीक आहे. कोणती सेना? तर तुफान सेना उभारून. नेक्स्ट, कोसाबाच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला? तर कोणी? अनुताई वाघ यांनी लिहिला. सन 1857 खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना झाली नाही? कोणते झाली नाही? तर मैसूरची झाली नाही. झाली कोणत्या? तर मग कोलकाता, मद्रास आणि मुंबई या विद्यापीठाची स्थापना झाली. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. झाली कोणाची? नाही, मैसूरची. समोर बघू आपण. आनंदमठ ही कादंबरी कोणी लिहिली? ठीक आहे. बरं, याच्या आधीचा प्रश्न बघू आपण की भारतामध्ये विद्यापीठाची स्थापना कोणत्या कायद्यामध्ये कोणत्या याच्यानुसार झाली? कोणत्या कमिशननुसार झाली? तर हे चार्ल्स वूड, आपलं त्यालाच आपण वूडचा खलितासुद्धा म्हणतो किंवा चार्ल्स वूड नावाचा एक व्यक्ती होता. त्यानं एक असे शिफारस केल्या होते की इंग्लंडच्या धर्तीवर भारतातसुद्धा काय विद्यापीठ स्थापन व्हावी. आणि ते विद्यापीठ कधी स्थापन झाली होती? तर 1857 कोणाच्यानुसार? तर चार्ल्स वूड किंवा वूडची संहितासुद्धा म्हणतो. ठीक आहे, किंवा वूड डिस्पॅचसुद्धा म्हणतो आपण त्याला. तो वूड डिस्पॅच कधीचा? तर मग 1854. समोर बघू. आनंदमठ ही कादंबरी कोणी लिहिली? तर बंकिमचंद्र चॅटर्जी. ठीक आहे, ही कादंबरी लिहिली आणि यातूनच वंदे मातरम हे गीत घेतलेले आहे. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवायचं. समोर, सारनाथ येथील मूळ स्तंभावर एकूण किती सिंह आहे? तर किती आहे? जवळपास 4. म्हणजे एकूण किती सिंह आहे? तर 4. एक तो पाठीमागं असल्यामुळे दिसत नाही आपला. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, पश्चिमेकडे घोडा आहे आणि दक्षिणेकडे बैल आहे आणि पूर्वेकडे काय आहे? तर हत्ती आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय?
जे 4 सिंह त्याच्याकडेच काय पूर्वेकडे हत्ती म्हणजे पूर्व साईडला हत्ती, पश्चिमेकडे घोडा आणि दक्षिणेमध्ये खाली काय बैल आहे. लक्षात ठेवा. इंदिरा गांधी यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला तर 19 नोव्हेंबर 1917. हा पण प्रश्न विचारलेला आहे, जवळपास मला वाटते 3-4 वेळेस विचारून झाला आहे. ओके ठीक आहे. श्री हनुमान व्यायाम प्रचार मंडळाची स्थापना कोणी केली तर कोणी केली? श्री अनंत वैद्य व श्री अंबादास वैद्य या दोघांनी केली. खालीलपैकी कोणती व्यक्ती ही हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनशी संबंधित आहे तर कोण आहे? भगतसिंग. ठीक आहे, लक्षात ठेवा. समोर अशोक स्तंभ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर कोणत्या ठिकाणी? सारनाथ या ठिकाणी आहे. नेक्स्ट, जपानमधील कोणत्या शहरावर प्रथम बॉम्ब हल्ला झाला तर कोणता? हिरोशिमा, 6 ऑगस्ट 1945 आणि नागासाकीवर 9 ऑगस्ट 1945ला. ठीक आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट, याचं लिटिल फॅटमॅन आणि लिटल बॉय हे बॉम्बचं सुद्धा नाव होतं. कोणी टाकलं तर अमेरिकेने टाकलं. ठीक आहे, लक्षात ठेवू. भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र केव्हा सुरू झाले तर केव्हा चालू झाले तर 1959 रोजी. ठीक आहे, म्हणजे 1959 15 सप्टेंबर 1959 पहिले प्रसारण झालं होतं. नेक्स्ट, खालीलपैकी रिकामी जागा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित नाही. कोणते नाही तर बारडोली सत्याग्रह नाही, त्याच्याशी संबंधित कोणकोणते आहे? मनुस्मृतीचे दहन त्याच्याशी संबंधित आहे, काळाराम मंदिर सत्याग्रह त्याच्याशी संबंधित आहे आणि 14 तळे सत्याग्रहसुद्धा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. बारडोली सत्याग्रह हे नाही. तुम्ही सांगू शकता बारडोली सत्याग्रह कोणाशी कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. ठीक आहे. समोर शिवाजी महाराजांच्या काळात यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे. कोणाच्या मार्फत? अष्टप्रधान मंडळामार्फत चालत होते. ठीक आहे, हा प्रश्न खतरनाक होता, चांगला प्रश्न होता. खालीपैकी कोणत्या 2 ठिकाणच्या दरम्यान भारतातील पहिली रेल्वे मार्ग तयार झाला? आताच आपण डिस्कस केला प्रश्न कोणचा? मुंबई ठाणे. ठीक आहे, 16 एप्रिल 1853. साहेब सिंध सुलतान 34 किलोमीटर. ठीक आहे, हे अंतर कापले होते. समोर महाराष्ट्रावर पहिल्यांदा कोणत्या सुलतानाने आक्रमण केले? अल्लाउद्दीन खिलजीने केलं. गोपाळ हरी देशमुखांनी लोकहितवादी या नावाने रिकामी जागा साप्ताहिकातून लिखाण केले तर कोणत्या? तर प्रभाकर साप्ताहिकामध्ये लिखाण केले त्यांनी. कोणत्या नावाने ते? तर लोकहितवादी या नावाने. कोण होता लोकहितवादी? तर गोपाळ हरी देशमुख. नेक्स्ट, समोर बघू. पुण्यात मुलींची पहिली शाळा महात्मा फुलेने केव्हा चालू केली तर केव्हा? 1848. ठीक आहे. आता तुम्ही खाली शकता कोणाच्या वाड्यामध्ये चालू केली तर लक्षात ठेवा. हे खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. प्लेटो हा विचारवंत रिकामी जागा देशाचा होता. कोणत्या देशाचा होता? तर ग्रीक या देशाचा होता तो. नेक्स्ट, महाराष्ट्रात सर्वप्रथम गणेशोत्सवाची सुरुवात कोणी केली तर कोणी केली? तर लोकमान्य टिळकांनी. कधी केली तर आता तुम्हाला याच्यावर ट्रिक सांगतो. आपण प्रथमतः कोणती पूजा असो किंवा कार्य असो पहिल्यांदा गणेशाची पूजा करतो. मग 1893ला गणेश उत्सव चालू केला आणि तिथूनच 2 वर्षांनी म्हणजे 1895ला शिवजयंती चालू केली. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून रिकामी जागा ओळखले जाते. कोण? दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते. हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना 1938मध्ये कोणी केली? तर स्वामी रामानंद तीर्थ यांनी केली. नेक्स्ट, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी कोठे आहे? तर मोजरी या ठिकाणी आहे. राजा रवी वर्मा हे प्रख्यात रिकामी जागासाठी होते. तर कोणासाठी प्रख्यात होते? तर चित्रकारासाठी होते. हे पण लक्षात ठेवा. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? तर हे लक्षात ठेवा, सरदार वल्लभभाई पटेल. त्यांना लोहपुरुष, आयरन मॅन आणि भारताचे बिस्मार्क असे सुद्धा म्हणले जाते. ठीक आहे. दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती? तर हम्पी. हे लक्षात ठेवायचं. समोर सन 1848 ते 1856 या दरम्यान कोणी अनेक राज्य खालसा केलीत? कोणी? तर लॉर्ड डलहौसी. बदमाश व्यक्ती होता. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. पहिलं राज्य कोणतं खालसा केलं? तर सातारा 1848. त्याच्यानंतर जैतपूर संबळपूर 1849, बगत 1850, उदयपूर 1852, झाशी 1853 आणि नागपूर 1854. खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण? तर कोण? चित्तरंजन दास. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. आणि सोबत कोण होतं यांच्यासोबत? मोतीलाल नेहरू. स्थापना कधी केली? तर 1 जानेवारी 1923 रोजी. समोर 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिक येथील विजयानंद थिएटरमध्ये रिकामी जागा या क्रांतिकारी कलेक्टर जॅक्सनचा वध केला. तर कोण? अनंत कान्हेरे. ठीक आहे, यांना वध केला होता. समोर जॅक्सनचा वध कोणी केला? तर अनंत कान्हेरे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील एकमेव असे शिवछत्रपती मंदिर सिंधुदुर्ग या किल्ल्यात आहे. हे मंदिर कोणी बांधले? तर कोणी? छत्रपती राजाराम यांनी बांधले. ठीक आहे, समोर बघू. आणि शेवटचा क्वेश्चन या लेक्चरमधला, भारतात कोणत्या काळात रेल्वेची सुरुवात झाली? म्हणजे कोणाच्या काळात झाली? कोणता एक गव्हर्नर जनरल होता की त्यांच्या काळामध्ये रेल्वे सुरुवात झाली? तर लॉर्ड डलहौसी. हा परत रिपीट येणारा क्वेश्चन आहे. आणि रेल्वेची सुरुवात कधी? 16 एप्रिल 1853. 34 किलोमीटर ठाणे मुंबई मार्ग. त्याच्यानंतर मुंबई ठाणे हा मार्ग. त्याच्यानंतर 3 त्याच्यामध्ये हे साहेब सिंध सुलतान नावाची 3 त्याच्यामध्ये
इंजिन्स होते आणि 400 लोक होते. त्याच्यात नानासाहेब जगन्नाथ शंकर शेठसुद्धा बसलेले होते. त्याच्यानंतर पहिल्या डब्यामध्ये जगन्नाथ शंकर शेठ आणि एक ते इंग्लंडची राणीसुद्धा बसली होती. ठीक आहे, बरेच याच्यावर प्रश्न येतात, समोर बघू. तर आज आपण या ठिकाणी बरेच म्हणजे जवळपास आपले 300 जवळपास क्वेश्चन या ठिकाणी डिस्कस करून झाले. ठीक आहे, तुम्हाला लेक्चर जर आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच याला लाईक करू शकता, कमेंट्स करू शकता, आपल्या जर आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. येणारे जे आपले लेक्चर्स आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला म्हणजे आधी मिळून जाईल. ठीक आहे, बरं असो, या ठिकाणी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.